मित्रांनो, भारतीय संविधान एका दिवसात किंवा एका व्यक्तीने तयार केलेलं नाही. यामागे 3 वर्षाचा अथक प्रवास आणि शेकडो विचारवंतांची मेहनत होती. नमस्कार मित्रांनो, मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात लिगज्ञान मराठी. संविधान तयार करण्यासाठी नेमका किती वेळ लागला? तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. यासाठी एकूण 11 सत्रे पार पडली. हे काम करण्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली होती. सुरुवातीला यात 389 सदस्य होते, ज्यात देशातील प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधी आणि दिग्गज नेत्यांचा समावेश होता. पण या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका होती मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. त्यांनी जगातील 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतातील सर्वोत्कृष्ट मसुदा तयार केला. म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वीकारलं गेलं. संविधानात नक्की काय लिहिलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण म्हणतो संविधान तयार झालं, पण ते नक्की कोणी आणि कुठे बसून तयार केलं? उत्तर आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली म्हणजे संविधान सभा. 1946 साली या सभेची स्थापना झाली. ही काही सामान्य सभा नव्हती, तर भारताचं भविष्य लिहिणाऱ्या विद्वान लोकांचा तो समूह होता. विशेष म्हणजे यात केवळ एका पक्षाचे लोक नव्हते. भारताच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आले होते, जेणेकरून प्रत्येकाचा आवाज संविधानात उमटावा. सुरुवातीला या सभेत 389 सदस्य होते, पण भारत पाकिस्तान फाळणीनंतर ही संख्या 299 झाली. या सदस्यांनी रात्रंदिवस चर्चा करून आपल्या लोकशाहीचा पाया रचला. पण या सभेचे कॅप्टन कोण होते आणि संविधानाचा मसुदा नक्की कसा तयार झाला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण तुम्हाला वाटतं का भारतीय संविधान एका दिवसात आणि एका महिन्यात तयार झालं? अजिबात नाही. हे काम इतकं अवाढव्य होतं की ते पूर्ण व्हायला 1-2 वर्ष नाही तर त्याहून जास्त वेळ लागला. भारतीय संविधान तयार व्हायला तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका वेळ लागला. हा काळ होता जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया रचण्याचा. हा वेळ नुसता लिहिण्यात गेला नाही, तर या काळात 11 मोठी सत्र झाली आणि तब्बल 165 बैठकांमध्ये संविधानाच्या एका शब्दावर एका कलमावर सखोल चर्चा झाली. इतक्या चर्चेनंतर तयार झालं आपलं महान संविधान. पण संविधानाचा मसुदा नक्की कोणी तयार केला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर नक्की शेअर करा. मित्रांनो, जेव्हा आपण संविधानाचा विचार करतो तेव्हा सर्वात पहिलं नाव समोर येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. बाबासाहेब हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, पण त्यांची भूमिका फक्त लिहिण्यापुरती मर्यादित नव्हती. त्यांचं कायद्याचे सखोल ज्ञान आणि जगातील विविध संविधानांचा अभ्यास यामुळेच भारताला एक भक्कम असं संविधान मिळालं. त्यांनी केवळ नियम बनवले नाही तर सामाजिक न्यायाची पेरणी केली. बाबासाहेबांनी संविधानामध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि अस्पृश्यतेचा अंत यांसारखे मुद्दे ठामपणे मांडले, जेणेकरून देशातील प्रत्येक सामान्य माणसाला सन्मानाने जगता येईल. कमकुवत वर्गाचे संरक्षण करून त्यांनी खऱ्या अर्थाने भारताला एक संध बनवला. म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. मित्रांनो, संविधानाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, संविधान सभेत शेकडो सदस्य होते, पण संविधानाचा अंतिम मसुदा तयार करण्याची मुख्य जबाबदारी एका खास समिती होती, ती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पण त्यांच्यासोबत इतर दिग्गज कायदेतज्ञही होते, जसे की के.एम. मुन्शी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार आणि इतर विद्वान सदस्य. या टीमने अहोरात्र मेहनत घेतली. तुम्हाला माहीत आहे का, या समितीने जनतेकडून आणि सदस्यांकडून आलेल्या हजारो सूचनांवर सखोल विचार केला आणि अनेक दुरुस्त्या करून भारतासाठी एक परिपूर्ण मसुदा तयार केला. या समितीच्या परिश्रमामुळेच आपल्याला जगातील सर्वात मोठं लिखित संविधान मिळालं. ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला अभिमान वाटेल की आपलं भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. पण हे इतकं मोठं का झालं? कारण हे संविधान तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमने जगातील तब्बल 60 देशांच्या संविधानाचा सखोल अभ्यास केला होता. दुसऱ्या देशाकडून फक्त नियम घेतले नाहीत, तर ते भारताच्या गरजेनुसार बदलले. आपल्या देशाची विविधता, जाती, धर्म आणि इथल्या गरजांचा विचार करून प्रत्येक कलम लिहिलं गेलं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांसारखी लोकशाही मूल्ये यात अशा प्रकारे गुंफली आहेत की शेवटच्या माणसालाही त्याचे हक्क मिळतील याची खात्री दिली आहे. म्हणूनच आपलं संविधान हे फक्त एक पुस्तक नाही, तर तो आपल्या देशाचा आत्मा आहे. संविधानाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं संविधान म्हणजे फक्त कागदावर लिहिलेल्या कायद्याचा संग्रह नाही. हे संविधान पिढ्यानपिढ्याच्या संघर्षातून तयार झालं आहे. हजारो वर्षाची गुलामगिरी आणि अन्यायाविरुद्ध लढलेल्या महापुरुषांच्या स्वप्नातून हे घडलं आहे. हे अनुभवातून घडलेले जगातील श्रेष्ठ संविधान आहे. भारताची एकता आणि अखंडता टिकून ठेवणार हा आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. हे आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं आणि आपली कर्तव्यही सांगतं. संविधान सुरक्षित असेल तर आपलं स्वातंत्र्य सुरक्षित आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक भारतीय आपल्या संविधानाबद्दल साक्षर होईल. मित्रांनो, संविधानाचा हा गौरवशाली इतिहास तुम्हाला कसा वाटला? जर ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी लिगल ज्ञान मराठीला नक्की सबस्क्राईब करा.
पण आपलं संविधान आतून नक्की कसं दिसतं, त्यातील कलमे काय सांगतात हे आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच पार्ट 3 मध्ये. पार्ट 3 मध्ये पाहणार आहोत संविधानाची रचना, प्रस्तावना, आर्टिकल्स आणि शेड्यूल्स. ही रचना समजली की कायदा समजणं सोपं होतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी लीगल ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. जय हिंद.